महाराजांचं प्रवचन आहे, सत्यमागम हा सर्व साधनांचा राजा. मनुष्य जन्माला येणे, संतांची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्याचा सहवास होणे या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संत मागसासारखा लाभ नाही असे म्हणतात. सत्यमागम म्हणजे सर्व साधनांचा राजा होय. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात. मग मिळवायचे कुठे राहते? संत बनणे व्यावहारिकदृष्ट्या काही सुखाचे नसते. एखादा स्नान संन्यासी आणि सदाचारी माणसाच्या अंगावर तेज दिसते, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते. पण एखाद्या सत्पुरुषाच्या चेहऱ्यावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही. आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या आधाराने भोगण्याची व जगामध्ये जी सुखे आहेत त्याचे मार्ग सत्पुरुषापेक्षाही आपण प्रापंच लोक जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे, ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम. असा जो असेल तो संत नव्हे, प्रत्यक्ष भगवंत होय. अशांची संगती तेव्हा होईल ती तळमळ असावी. संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषांनी आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय. आगगाडीत बसणारी सर्व माणसे, मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारे असोत, इतकेच नव्हे तर बिन तिकिटाची माणसे देखील गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनपर्यंत जाऊन पोचतात. त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोचतात. त्यांच्यामधील बिना तिकिटाची म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याचे आणि अयोग्य अशी माणसेसुद्धा करून जातात. मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच संत संगतीचा महिमा. परमार्थ साधण्यासाठी संत संगती फार उपयोगी पडते. ही संगती 3 प्रकारची असते. 1 संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास, 2 संतांनी सांगितलेल्या मंत्रांचा सहवास आणि 3 संतांच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम नकळत होतो. म्हणून सत्संगती धरावी. आपण ज्याकरिता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले, म्हणून त्यांना शरण जावे. संत स्वतः समाधान मिळवून